नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात स्लॅब पायपिंग. हे जे पायपिंग आहे हे स्लॅबवरती आपण स्लॅब भरण्याआधी पायपिंग करतो. कंडूट वायरिंग करण्यासाठी याचा उपयोग होतो. आपण बघत आहात आता हे 4 फ्लॅटचं स्लॅब पायपिंग आहे. आपण आर्किटेक्टने दिलेल्या ड्रॉइंगप्रमाणे पूर्ण स्लॅब पायपिंग करून ते फिनिश केलेलं आहे. फायनल टचअप दिलेला आहे. मेन वायरिंग, लाईट पॉईंट्स, फॅन पॉईंट्स आपण सगळे एकत्र करून मेन लाईन हे समोर तुम्हाला दिसत आहे, तिथं आपण मीटरसाठी मेन लाईन घेऊन गेलेलो आहे. आणि या प्रकारे आपण सर्व प्रकारची पायपिंग ही व्यवस्थित करून तारांनी बांधून टाईट करून घेतो आणि प्रत्येक हा पाईप चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या कंपनीचे आपण टाकतो दरवेळेस. हे बघत आहे तुम्ही बाथरूमची साईडला आहे. आपण बाथरूममध्ये प्रत्येक ठिकाणी चारी साईडला, चारी दिशेला आपले पाईप गेलेले आहेत, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाईप जरी चोकअप झाला तरी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पॉईंट घेता येतो. हे आपले कारागीर आहे तिथं. आणि ह्या ठिकाणी आपण पॅसेजमधनं प्रत्येकाची मेन वायरिंग, मेन पाईप सगळं घेऊन गेलेलो आहे. आणि हे बघू शकता त्यांनी लेंटल टाकले, त्या लेंटलमधनं पण आपण खालनं पाईप व्यवस्थित प्रेस करून टाकून आपले पाईप जागोजागी गेलेले आहेत. चारही दिशेला पाईप टाकल्यामुळं आणि मेनचा पाईप व्यवस्थित फिरवल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि आपण व्यवस्थित आपली पायपिंग करू शकतो, वायरिंग करू शकतो. जेणेकरून एखादा पाईप जरी चोकअप जरी झाला तर दुसऱ्या पाईपमध्ये आपण तो ओढून घेऊ शकतो. आणि प्रत्येक रूमचा, प्रत्येक फ्लॅटचा हा पाईप सेपरेटच मेन MCB बॉक्समध्ये घेऊन जावावा, जेणेकरून आपल्याला वायरही कमी लागते आणि पायपिंगही आपली व्यवस्थित होती. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि